नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत देवरे आणि देवरे अकॅडमी या आपल्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय होता हे डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. काय होता तो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ their masses and it is inversely proportional to the square of distance between them. Let us assume F is force of attraction, m1 and m2 are the masses of those two bodies and r is the distance between those two objects. Like this, हा m1 आहे, हा m2 आहे आणि r is the distance between these two objects. बरं, हे सेंटर टू सेंटर असतं, हे मात्र लक्षात घ्या. सो सेंटर टू सेंटर हे व्हॅरी करतायत. अँड जी इज वॉट? जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू होती, त्याची व्हॅल्यू होती 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². बरं, जीमध्ये आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनमध्ये म्हणजे स्मॉल जीमध्ये काय फरक असतो त्याच्याविषयी आपण मागच्या चॅप्टरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली होती. सो या डेरिव्हेशनमध्ये किंवा या सिद्धांतामध्ये हा जो 1/r² आहे, म्हणजे जे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं सेकंड स्टेटमेंट म्हणतं, व्हॉट इट स्टेट्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे कसं काय आलं याची आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. सो लेट्स बिगिन विथ द केपलर्स थर्ड लॉ. व्हॉट केपलर्स थर्ड लॉ स्टेट्स? केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑर द डिस्टन्स ऑफ दॅट प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे काळाचा वर्ग हा त्याच्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो, असं तो केपलरचा थर्ड लॉ सांगतो. याचा अर्थ, आता हा मुद्दा थोडासा व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे याचा वापर तो तिथं न्यूटन त्या सिद्धांतामध्ये ते प्रूफ करताना कसा करतो ते आपण पाहणार आहोत. सो बघा, हे प्रपोर्शन साईन आहे. इट मीन्स t². ही व्हॅल्यू ज्यावेळेस लेफ्ट हँड साईडला येईल त्यावेळेला ती कशी होऊन जाईल? डिनॉमिनेटरला चालली जाईल. आणि हे प्रपोर्शन ऑलवेज कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. हे प्रपोर्शन ऑलवेज कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. तर हा मुद्दा डोक्यात ठेवायचा आणि आपण आता प्रूफला सुरुवात करूयात. ओके, प्रूफ काय म्हणतं? त्याने सुरुवातीला म्हणजे दोन मुद्द्यांचा आधार घेतलेला होता. एक म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. का? कारण सूर्य हा जो जायंट ऑब्जेक्ट आहे याच्या भोवती प्लॅनेट्स जे आहेत ते एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहेत. लेट अस अज्यूम दिस इज द प्लॅनेट रिव्हॉल्विंग राउंड द सन. Now why this planet is happen to revolve around the sun? Due to the centripetal force provided by that sun. सूर्याकडनं त्या प्लॅनेटवरती सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे त्याचं जे ग्रॅव्हिटेशन आहे ते ॲज अ काय म्हणून काम करेल? ते ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करणार आहे. मग तो सर्क्युलर पाथमध्ये, तो एलिप्टिकल जरी असला तरी आपण एखाद्या ऑब्जेक्टला सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय असं गृहीत धरूया. सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय तो कशामुळे फिरतोय? त्या सेंट्रिपिटल फोर्समुळे फिरतोय. मग सेंट्रिपिटल फोर्स, सपोज हे प्लॅनेट आणि सन यांच्यामध्ये जो सेंट्रिपिटल फोर्स काम करतो तो काय असणार आहे? F = mv²/r. नाव हिअर r इज नथिंग बट दॅट सेम डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. अँड m इज वॉट? m इज द मास ऑफ द प्लॅनेट किंवा दॅट ऑब्जेक्ट. v इज वॉट? वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट, लिनियर वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मग याचा वापर करून या दोन सिद्धांताचा वापर त्याने केलेला आहे. सुरुवात कुठून करायची? सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युलाने. सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युलाचं प्रूफ आपल्याला आहे का? नाही. यावर्षी ते सेंट्रिपिटल फॉर्म्युलाचं प्रूफ आपल्याला नाही आहे. 11-12ला कॅल्क्युलेशनच्या साह्याने म्हणजे लिमिट कंटिन्युटी वगैरे जे असतं त्याचा वापर करून ते प्रूव्ह करून दिलं की mv²/rच कसं येतं. ठीक आहे. सो दॅट वी विल सी इन 11th स्टँडर्ड. 11th स्टँडर्डचे ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील त्यावेळेस आपण ते पाहू. मग हे प्रूफ आपल्याला टेक्स्टबुकमध्ये खूप व्यवस्थित पद्धतीने दिलेलं आहे. ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे फळ्यावर मी फक्त जे पॉईंट्स असणार आहेत ते पॉईंट्स समजून देण्याच्या स्वरूपात लिहिणार आहेत. ते नोट स्वरूपामध्ये तुम्हाला नंतर मी लवकरच अवेलेबल करून देणार आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा त्याने घेतलेला होता
की let a planet is revolving around the sun. That revolution around the sun is due to the centripetal force provided by the sun, and that force is given by F is equals to mv square upon r. Second thing, to complete one revolution, त्या सूर्याच्या भोवती सपोज सन आहे, या सनच्या भोवती एक कंप्लीट रिव्होल्यूशन करायला त्याला सर्टन टाइम क्वांटम लागेल. लेट अस अज्यूम दॅट अ पिरियड इज गिव्हन बाय लेटर टी. पिरियड इज गिव्हन बाय लेटर टी. सो इन वन रिव्होल्यूशन, सपोज प्लॅनेट इथून निघाला, तो कंप्लीट रिव्हॉल्व करतोय आणि पुन्हा या जागेपर्यंत येतोय. सपोज planet completes one revolution, so how much distance it has covered? त्याने किती डिस्टन्स कव्हर केलेला असेल? इट विल कव्हर द डिस्टन्स इक्वल्स टू पेरिफेरी ऑफ द सर्कल किंवा पेरिमीटर ऑफ द सर्कल किंवा सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. सो डिस्टन्स कव्हर्ड विल बी व्हॉट? डिस्टन्स विल बी 2πr. पेरिफेरी ऑफ द सर्कल किंवा सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज गिवन बाय द सिम्पलेस्ट फॉर्म्युला 2πr. वी नो इट व्हेरी वेल. सो हे डिस्टन्स आपल्याला मिळालं. मग याच्यावरनं लॉजिक लावलेलं आहे की ही व्हीची व्हॅल्यू जी आहे तिला आपल्याला काढून आणायची आहे. मग व्हीची व्हॅल्यू कशी निघते? वेलॉसिटी किंवा स्पीड इज गिवन बाय डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी इज गिवन बाय डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स, या केसमध्ये डिस्टन्स किती कव्हर होतोय? 2πr अपॉन टाइम किती लागतोय? टाइम म्हणजे पिरियड, इट इज टी. सो व्हीची व्हॅल्यू आपण ही फिक्स करूया आणि ही व्हीची व्हॅल्यू आपल्याला या सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये टाकायची आहे. का टाकायची आहे? कारण की तो फोर्स आहे आणि फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे. त्यामुळे हा सगळा खेळ आपल्याला करावा लागेल. आपल्याला म्हणजे न्यूटन भाऊने तो करून ठेवलेला होता. ओके. सो एफमध्ये आता मी या इक्वेशन 1 मध्ये मी काय करतोय, ती व्हॅल्यू पुट अप करतो. एफ इज इक्वल्स टू एम ॲज इट इज ठेवला. व्हीचा स्क्वेअर आहे म्हणजे 2πr अपॉन टी. या ब्रॅकेटचा काय घ्यावं लागेल? स्क्वेअर घ्यावा लागेल डिव्हायडेड बाय हा टी जो होता, सॉरी टी नाही, हा जो आर होता हा आर ॲज इट इज ठेवला. मग पुढे एम 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टीचा स्क्वेअर जो होता तो टी स्क्वेअर आणि या होल थिंगला जो डिवाइडेड बाय होता तो किती होता? आर होता. आता न्यूमरेटरमध्ये पण आर आहे, आरचा स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण काय आहे? आरचा स्क्वेअर आहे. पुढे काय होता? काय होतं ते पाहूयात. बघा, एम 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि हा डिवायडेड बाय आर होता तो 1/r आपण लिहून घेऊयात. मग काय होईल? हा एक आर कॅन्सल होईल, या स्क्वेअर मधला एक आर चालला जाईल. तर राहतं काय? एम 4 पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. बर, मग आता इथं आपल्याला केपलरच्या आसपासचं काही इक्वेशन दिसतंय का? तर निश्चित अजून तरी दिसत नाहीये. मग आता बऱ्याच वेळेला काय केलं जात असतं की एखादी गोष्ट गणितामध्ये, मॅथमॅटिक्समध्ये एखादी गोष्ट जर का साध्य तुम्हाला करून घ्यायची असेल तर आपण बऱ्याच वेळेला मल्टिप्लाय अँड डिवाइडेड बाय दिस व्हॅल्यू, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय एक्स, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 20 और मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कोणतीही गोष्ट आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं तर त्याचा अर्थ काय असतो? 1 असतो. बघा, सिम्पली ए अपॉन एचा अर्थ काय होणार आहे? 1. म्हणजे या व्हॅल्यूने मी जर का याला गुणून दिलं, याला मल्टिप्लाय करून दिलं, त्याच्यात काही फरक पडणार आहे का? ऑब्व्हियसली निश्चितच पडणार नाही आहे. परंतु मला या ठिकाणी काहीतरी साध्य करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी त्याला कशाने तरी गुणणार. मग काय वापरलेलं आहे तिथं? तर इथं आर स्क्वेअरने मल्टिप्लाय अँड डिवाइड करून घेऊ. का करून घ्यायचं आहे? कारण की तेच आपल्याला पुढे साध्य करून देणार आहे म्हणून. बरं, याच्या गुणण्याने याला काही फरक पडणार आहे का? तर ऑब्व्हियसली कोणत्याही पद्धतीचा फरक पडणार नाहीये, परंतु आपल्याला जे साध्य करायचं आहे ते मात्र तिथं साध्य होईल. बघूयात पुढे. आर इंटू आर स्क्वेअर काय होणार आहे? आरचा क्यूब होणार आहे. हा टी स्क्वेअर जो होता हा डिवाइडचा टी स्क्वेअर, आपण याला वेगळा व्यवस्थित लिहून घेऊया.
हा इथं राहते m4π². आता m4π² ह्याच पद्धतीने लिहित चला. ठीक आहे. पुस्तकामध्ये 4m π² किंवा 4π²m असं दिलेलं असेल तरी ते सगळे काय आहेत, मल्टिप्लिकेशन. 3 × 5 म्हणा काय किंवा 5 × 3 म्हणा काय, वन अँड द सेम. सो याला आपण m4π² ॲज इट इज राहू देऊयात. आता ह्या इक्वेशनकडे पहा किंवा या ज्या व्हॅल्यूज आहेत यांच्याकडे पहा. ह्या व्हॅल्यूज आपल्याला मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की t²/r³ हा जो रेशो असतो हा कॉन्स्टंट असतो. वाय? बिकॉज इट इज नथिंग बट द केपलर्स थर्ड लॉ. केपलरचा जो तिसरा नियम होता तो तिसरा नियम हा कॉन्स्टंट सांगतोय. मग इथं तर आपल्याला r³ दिसतंय. मग याला तात्पुरता जर कदा आपण असं विचारात घेतलं t²/r³ म्हणजे के म्हणजेच काय, k/, काय असणार आहे 1. मग लेफ्ट हँड साईडला मी रेसिप्रोकेट करतो, राईट हँड साईड पण काय होऊन जाईल, रेसिप्रोकेट होऊन जाईल. सो r³/t² काय होऊन जाईल 1/k. मग आता इथं r³/t² याची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द केपलर्स थर्ड लॉ काय ते 1/k. सो इन्स्टेड ऑफ पुटिंग r³/t² आय कॅन पुट 1/k. बर, आता हा r×r² चा r³ होता, हा t² ॲज इट इज होता आणि मल्टिप्लायला हा r² आपल्याला राहून गेला ना. सो हा मल्टिप्लाय बाय 1/r². ओके. सो नेक्स्ट थिंग, याच्याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे 1/k. सो हे इक्वेशन काय तयार होईल, m4π² याचा 1/k ने मल्टिप्लाय होता म्हणून त्याला डिवाइड बाय डायरेक्टली आपण k केलं तरी पण चालतं आणि मल्टिप्लाय बाय 1/r² हा ॲज इट इज ठेवला. क्लिअर? सो दिस इज व्हॉट, दिस इज नथिंग बट f इज इक्वल्स टू m4π²/k इंटू 1/r². आता मागच्या लेक्चरमध्येही सांगितलेलं होतं की जर कदा तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साईन असेल ते साईन काढून तुम्ही राईट हँड साईडला एखादा कोइफिशियंट हा गुणू शकतात. म्हणजे तो कोइफिशियंट काय असतो, त्याचा पर्टिक्युलर कॉन्स्टंट असतो. जसं ओहमच्या नियमाच्या बाबतीत सांगितलेलं होतं तुम्हाला की व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय असेल तर व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर केलं होतं. आता इथं आर म्हणजे रेझिस्टन्स हा काय होता, कॉन्स्टंट होता. सिमिलरली एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2/r² जो होता याचा प्रोपोर्शनॅलिटी साईन काढताना मी काय केलं होतं, त्याला मल्टिप्लाय केलं होतं. कशाने? g ने मल्टिप्लाय केलं होतं. सो व्हाईस वर्सा कंडिशनमध्ये जर मी प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून इक्वल्स टू साईन टाकत असताना कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतोय, सिमिलरली मी जर कदा कॉन्स्टंट तिथून काढून टाकत असेल तर मला काय टाकावं लागेल, प्रोपोर्शनॅलिटी साईन. हा मुद्दा लक्षात ठेवा आणि आता याचाच वापर आपल्याला इथं करायचं आहे. सो m इज व्हॉट, मास ऑफ द ऑब्जेक्ट इन द होल युनिवर्स विल रिमेन सेम. किंवा ते कसं असतं, कॉन्स्टंट असतं. तुम्ही मार्सवर चेक करा, ज्युपिटरवर चेक करा, अर्थवर चेक करा की मूनवर चेक करा. एनिवेअर इन द युनिवर्स द मास ऑफ अन ऑब्जेक्ट रिमेन्स कॉन्स्टंट. सो दिस इज कॉन्स्टंट. 4 हा एक डिजिट आहे, तो पण नेहमी कसा असतो, कॉन्स्टंट. 4ची व्हॅल्यू तुम्ही कुठेही चेक करा, 4ची व्हॅल्यू कशी असणार आहे, 4च असणार आहे. π² 3.14 आपल्याला माहिती आहे, पायची व्हॅल्यू 3.14 असते. म्हणजे ती व्हॅल्यूसुद्धा संपूर्ण युनिवर्समध्ये कॉन्स्टंट असणार आहे. हा अपॉनचा k हा ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. सो हे सर्वच्या सर्व काय सांगतात, हे कॉन्स्टंट आहेत. ही टर्म काय होऊन जाते, कॉन्स्टंट होऊन जाते. ही कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनला आहे 1/r²च्या. आता r² काय होता, r काय होता, r इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन दॅट प्लॅनेट अँड द सन. बरोबर. मग प्लॅनेट कसा रिव्हॉल्व करतोय, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. इट मीन्स अँड द सन इज लोकेटेड ॲट वन ऑफ द फोकाय ऑफ द इलिप्स. सो हे डिस्टन्स जे आहे, हे डिस्टन्स काय होतंय, ही आरची व्हॅल्यू व्हॅरी होते. म्हणजे हिला आपण कॉन्स्टंट गृहीत धरू शकत नाही. म्हणजेच काय होतं, जर मी या कॉन्स्टंटला इथून काढला तर f आणि 1/r² या ठिकाणी मला काय टाकावं लागेल, बट ऑब्वियस आहे प्रोपोर्शनॅलिटी साईन टाकावं लागेल. अँड अल्टिमेटली वी फाइंड द इक्वेशन f इज
इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो ह्या पद्धतीने न्यूटनने हे प्रूव्ह करून दिलं. या इक्वेशनवरनं त्याला हे आढळलं की प्लॅनेट डिस्टन्स चेंज करतंय सनपासूनचं. इट मीन्स सन हॅज प्रोव्हाइडिंग अ सेंट्रिपिटल फोर्स विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजे सूर्य हा त्या प्लॅनेटवरती जो पण काही सेंट्रिपिटल फोर्स लावत असणार आहे तो कमी अधिक होणार आहे. आणि तो कमी अधिक प्रमाण कसं असणार आहे, इनव्हर्स प्रोपोर्शनमध्ये. इट मीन्स जर कदा डिस्टन्स क्लोजर असेल तर सेंट्रिपिटल फोर्स जास्त असणार आहे. डिस्टन्स जर कदा फार अवे असेल किंवा फारदर असेल देन ॲट दॅट टाईम द सेंट्रिपिटल फोर्स विल बी मिनिमम. सो या पद्धतीने आपण न्यूटनने केपलरचा लॉ वापरून प्रूव्ह कसं करून दिलं सेंट्रिपिटल फोर्स किंवा फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू असतो त्याच्या अंतराच्या वर्गाच्या. तर आज आपण इथंच थांबूयात. याच्यानंतरचा जो मुद्दा असणार आहे पेज नंबर 6वरचे जे 2 एक्झाम्पल्स आहेत, सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये सुद्धा प्रश्न बोर्डाला आपल्याला विचारले जात असतात. त्यामुळे ते एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचे तिथं सॉल्व ऑलरेडी करून दिलेले आहे. परंतु सॉल्व करत असताना सगळ्यात पहिलंच एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर सॉल्व करत असताना मेथडॉलॉजी काय असली पाहिजे किंवा एक्झाम्पल वाचत असताना त्याच्यावरती विचार कसा करायचा आणि गिवन डेटा टू फाइंड आणि फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहायचा याच्यावरही आपण चर्चा करूयात. 2 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करून दिले. एक यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये दिलेलं आहे आणि हाय टाईड्स आणि लो टाईड्स काय असतात याच्याविषयी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्या अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात आणि विचारू शकतात. पुढच्या लेक्चरमध्ये मी ते डाऊट्स वगैरे काही असतील तर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल किंवा जे कलेक्टिव्ह मला वाटतील कमेंट्स की याच्यावरनं मला काहीतरी अजून थोडं एक्सप्लेनेशन किंवा विश्लेषण करण्याची आवश्यकता होती तर मी निश्चितच ते करेल. आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर लवकरात लवकर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सगळ्यांनी शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला मेसेज गेला पाहिजे. आज इथंच थांबूयात.